आपल्या आजूबाजूला पहा, किमान 10 लोकांपैकी 7 जणांना तरी कोणता ना कोणता तरी लाईफस्टाईल डिसीज हा आहे. तर ही एक चिंताजनक गोष्ट आहे, नाही का? भारतामध्ये 61.8% मृत्यूचे प्रमाण हे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत. जसे डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स, स्ट्रेस तसेच कॅन्सर. 2018-19 मध्ये सार्वजनिक आरोग्य खर्च हा 5 लाख कोटी इतका होता, जो 3.2% GDPच्या बरोबरीचा आहे. कोविड-19च्या महामारीमध्ये आपल्याला आपल्या आरोग्याच्या महत्वाची जाणीव ही करून दिली आहे. आपल्या आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी या उघड झाल्या आहेत. त्यामुळे आता वेळ आली आहे की आपल्याला आपल्या आरोग्याकडे प्रिकॉशन म्हणून बघितलं पाहिजे. तर उपाय काय आहे? पोषक तत्वांनी भरपूर असा आहार घ्या, ज्याच्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती ही वाढेल. तसेच रोज अर्धा तास तरी व्यायाम करा, ज्याच्यामुळे हृदय चांगलं राहील आणि शरीर हे निरोगी राहील. दररोज ध्यान, योग तर करा, पण त्याच्याशिवाय कोणता तरी छंद जोपासा, ज्याच्यामुळे तुमचा तणाव हा कमी होईल. तसेच नियमित आरोग्य तपासणी करा, ज्याच्यामुळे कोणत्याही आजाराचे लवकर निदान होईल आणि आपण त्याला नियंत्रणामध्ये ठेवू शकू. तर आपल्या हातातच आहे आपल्या आरोग्याची चावी. म्हणून आजारी पडायची वाट पाहू नका आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस करा आणि निरोगी भविष्यासाठी पहिलं पाऊल टाका. तर मग आपण आपल्या आरोग्यासाठी कोणतं पाऊल उचलत आहात? कमेंटमध्ये मेसेज करा आणि हा मेसेज आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह बरोबर शेअर करा.